की शिवाजी महाराजांसारखा संपूर्ण विश्वामध्ये ज्याचं नाव आहे असा जाणता राजा हा थोर सुपुत्र जिजाबाईच्या पोटी जन्माला आला. आता इतकंच आपल्या लक्षात आलं असेल की जी शक्तीपीठ आपल्याला आध्यात्मिक परिभाषेत सांगितली जातात त्याला वैदिक परिभाषेमध्ये प्लेक्ससेस म्हणतात. वैदिक परिभाषेमध्ये सुद्धा 7च प्लेक्ससेस आहेत आणि आपल्या आध्यात्मिक परिभाषेमध्ये सुद्धा 7च चक्र किंवा पीठ आहेत. इतपत आपल्याला सगळी कल्पना क्लिअर झाली आहे का? यात काही शंका आहे? तर ही जी काही 7 पीठ आहे त्याविषयी थोडक्यात आपल्याला सांगतो. पहा, चक्राचा चार्ट लावलाय का? नाही. तर पहिलं जे चक्र आहे हे मूलाधार चक्र. मूलाधार चक्रावर श्री गणेश आणि गौरी मातेचं स्थान आहे. यालाच वैद्यकशास्त्र पेल्विक प्लेक्सस असं म्हणतं की ज्याच्यावर एक्सिटरी आणि रिप्रोडक्शन जी सिस्टीम आहे त्याचा कंट्रोल हा पेल्विक प्लेक्सस करत असतं. दुसरं जे शक्तीपीठ आहे याला आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, ज्याच्यावर श्री ब्रह्मदेव सरस्वतीचं स्थान आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की एखादा मुलगा गायक होतो, एखादा मुलगा अचानक कविता करू लागतो, एखाद्यातील सुप्त कलागुण जे आहेत ते ज्याच्यामध्ये विकसित होतात, हे ज्या चक्रामुळे विकसित होतात ती संगोपन करणारी देवदेवता म्हणजे श्री ब्रह्मदेव आणि सरस्वती. आपल्याला माहिती आहे की सरस्वती मातेच्या हातामध्ये वीणा आहे आणि ती सदैव ही तार छेडत असते. ती तार दुसरं तिसरं काही नसून ही जी काही कुंडलिनी शक्ती आहे तिच्या चैतन्यमय चैतन्यालाच त्या स्पंद शक्तीच्या विषयी विशद केलं गेलेलं आहे. तिसरं जे चक्र आहे की ज्याला वैद्यकशास्त्र कोलिक प्लेक्सस म्हणतं किंवा सोलर प्लेक्सस म्हणतं आणि आपली आध्यात्मिक जे काही ऋषीमुनी आहेत त्याला ते लोक मणिपूर चक्र, 10वी चक्र असं म्हणतात आणि यावर श्री लक्ष्मी नारायणाचं स्थान आहे, ज्याला आपण संपूर्ण परिभाषेमध्ये पूर्ण समाधान, सौख्य या घरामध्ये जिथे आपण पाहतो की भरपूर पैसे पाहिजेत असं नाही, परंतु घरातील त्या गृहिणीची, त्या घरातील सर्व सदस्यांचं जे काही वागणं आहे, जे काही बोलणं आहे हे अगदी चट्टी भाकर जरी घरात असेल तर ती प्रेमानं खातात. आपण म्हणतो ना की जेवताना मन प्रसन्न असावं. आपल्याला समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक माहिती, श्री प्रभू रामचंद्राचं स्थान आहे. आता वैद्यकशास्त्र याविषयी काय सांगतं बघा. राईट कार्डियक प्लेक्सस हे आपल्या शरीरातील जे काही रेस्पिरेटरी सिस्टीम आहे तिला कंट्रोल करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही राब आहे ज्याला आपण प्राण म्हणतो त्या प्राणवायूचं संचलन आणि त्याचं नियंत्रण करण्याचं कार्य आपल्या शरीरात राईट कार्डियक प्लेक्सस म्हणजे आपल्या भारत संस्कृतीमध्ये सांगितलेलं श्री प्रभू रामचंद्र आणि सीताबाईचं जे तत्व आहे ते हे कार्य करत आहोत. आपण प्रभू रामचंद्रांविषयी काय म्हणतो? आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श पुत्र, या सर्व काही आयडियालिटीज ज्या आहेत या सर्व त्याच्यामध्ये होत्या. आता आपल्या शरीराचा क्षणभर असा विचार करा की आपलं राईट कार्डियक प्लेक्सस तर जे ऑक्सिजन प्राण देण्याचं सर्व पेशींना काम करतं त्याने त्याच्या मर्यादेचा भंग केला, काय होईल? आपला जो राब आहे तो राहणार नाही. आपल्यातला जो प्राण आहे त्याला जो ऑक्सिजन ज्याला आपण म्हणतो, प्राणवायू ज्याला म्हणतो, तो जर मिळाला नाही तर काय होतं सगळ्यांनाच माहिती. म्हणून प्रभू रामचंद्र हे आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वार्थानं आदर्श होते. पण आपण हे मूलतत्व जे काही आहे हे कधी समजून घेतलेलं नाही. आपण फक्त काय केलं? रामायणाची आख्यानं, व्याख्यानं, त्याच्यावर प्रवचन चांगली गोष्ट आहे ही, ते काही ज्ञान ते आपल्यापर्यंत पोहोचलं. पण आपल्याला ही जी काही डोळस बुद्धी यायची आहे ही केव्हा येणार आहे? नक्की आपलं कुठलं असं पुढच्या वेळेच्यात मी 2 मिनिटांना जे सांगणार आहे त्या पुढचं जे चक्र आहे हे आहे विशुद्धी चक्र, ज्याला आपण विराट चक्र म्हणतो. याचं मध्य विराट, डावं आणि उजवीकडे असे 3 भाग पडतात. यावरची जी देवदेवता आहे ही श्री कृष्ण आणि श्री राधा माता. डावीकडे श्री विष्णुबाईचं स्थान आहे आणि उजवीकडे अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीचं, यशोदा स्थान आपल्या उजव्या विशुद्धीवर आहे. आता वैद्यकशास्त्र इथे काय म्हणतं ते बघा.
आम्ही मेडिकल सायन्सचे काही डॉक्टर मंडळी असतील तर त्यांच्याही लवकर लक्षात येईल. आम्ही मानेचा ट्रान्सव्हर्स सेक्शन पाहिलेला आहे, म्हणजे मानेचा आडवा छेद पाहिलेला आहे नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून. आणि मग त्या माड्याचं काय होतं, त्या माड्याचे 4 ट्रँगल तयार होतात. एक लेफ्ट आणि राईट हे 2 लॅटरल ट्रँगल, एक अँटिरियर आणि एक पोस्टिरियर ट्रँगल, असे 4 भाग होतात. आणि प्रत्येक भागामध्ये 4 क्वाड्रंट म्हणजे 4 त्याचे उपविभाग होतात. 4 गुणिले 4 किती होतात? 4 गुणिले 4 किती? 16 होतात. आणि प्रत्येक भागातून, प्रत्येक एका भागातून 1000 संवेदना देणाऱ्या वाहिन्या या बिंदूपासून सर्व शरीराला मिळाल्या जातात. 1000 गुणिले 16 किती? 16,000. आणि आपल्या भारतवर्षामध्ये भगवान कृष्णांना 16 सहस्र नाऱ्यांचा पती असं संबोधलं जातं. कळलं का आपल्याला? हे ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्या पिंडात आहे. आणि आपण भगवान कृष्णांना सर्वार्थार्थ सर्वश्रेष्ठ असं विराटाचं पूर्ण अवतरणाचं संबोधतो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? तर ह्या ज्या काही शक्तिवाहिन्या आहेत, ह्या 16,000 शक्तिवाहिन्यांना नियंत्रण करणारे जे काही तत्व आहे ते भगवान कृष्ण आहे. आलं का आपल्या लक्षात? लक्षात आलेल्या सगळं शक्ती स्वरूप साक्षात आदिशक्तीची ती अवतरणं होती. आपल्याला ते कधी कळलं नाही. त्याचे खेळ, रास, लीला या माध्यमातून आबाल भक्तांची ही कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी केलेली एक माधुर्यपूर्ण अशी क्रीडा होती. आपल्याला ते कळलं नाही. आणि ज्या भक्तांना ते मिळण्याचं भाग्य मिळालं ते भाग्य